नाही, खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ त्यांना. खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा. पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पहलगाम झाल्यावर, तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायत. भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील, ते मोकळे फिरतायत. म्हणजे ज्यांनी त्या नवऱ्याला मारलं, जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं, ती एक महिला तिकडे खाली बसलेली देहाच्या बाजूला, ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतात. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून. न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते 10 लोक किंवा 12 लोक जे आलेले ते मरतो, ज्यांनी आपल्या 25 जणांची हत्या केली. पाकिस्तान अजून पण इशारा देतो. कसला इशारा देणार तो? काय इशारा देतोय? 9 ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले, काय इशारा देणार? दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने बघता? जसे साहेब बोलले सकाळी की युद्ध हे उत्तर नाहीये. ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा. युद्ध हे उत्तर नाहीये. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ, कारण त्यांना जे सांगितलं जातं ते करतात. पण आणि मायाच्या माहितीत आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसेस तिकडे उद्ध्वस्त झालेत. पण शेवटी हे चालू कशामुळे झालं? ही लोक अजून मोकळे फिरतायत. त्याच्यामुळे तो आनंद मला अजून मिळाला नाही, कारण ते अजून मोकळे फिरतात. साहेब असं म्हटले का सकाळी त्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, प्रश्न विचारत ते ये काय वाटते की ज्या संपूर्ण प्रकारच्या संदर्भात पहलगामच्या सुरक्षेच्या संदर्भात असते सगळं ते आत आले कसं? आपण विचारायला नको का प्रश्न? मी आपल्या भारतात घुसून मारलंय ना. आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट, पण ते 25 लोक शेवटी गेली ना, त्यांनी त्यांचा जीव घालवला. ते आलेच कसे? त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. यंत्रणेचं फेल्युअर आहे सगळं. यंत्रणेचं फेलियर आहे, पण शेवटी सैन्याला सलाम. साहेब शेवटचा एक प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 2 भाऊ मला माहित नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.